नमस्कार मंडळी, अंजली अत्रे यूट्यूब चॅनलमध्ये मी अंजली तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आता दिवाळी संपली आहे, पण दिवाळीचे पडसाद तरी सुद्धा आहेतच. आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की आपल्या लहानपणी आपण सगळेच जण किती वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बनवायचो आणि किती उत्साहाने बनवायचो किल्ले. आता अजूनही काही ठिकाणी बनवत असतील, पण ती लहानपणीची मजा आम्हाला सगळ्यांना आठवते. तर आता मी आली आहे पुण्याच्या संभाजी बागेमध्ये आणि या ठिकाणी किल्ल्यांची एक स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते आणि यावर्षी सुद्धा इतकी उत्साहामध्ये ती पार पडली आहे. तर हे खरोखर बघण्यासारखं आहे, म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की किती वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले लोकांनी किती उत्साहाने केलेत. आणि हे सगळं बघत असताना मला आठवतं आहे लहानपणी आम्ही किल्ला बनवताना काय काय आयडियाज करायचो आणि त्या किल्ल्यांच्या आतमध्ये दगड, माती, काठ्यांची रचना करायचो आणि त्या म्हणजे काठ्यांच्या रचनेवरती आम्ही कापड टाकायचो आणि मग चिखल करून त्या कापडावरती टाकायचो, म्हणजे ते इतकं असं नॅचरल डोंगरासारखं वाटायचं आणि मग त्याच्यावरती हळीव पेरायचो. तर हे सगळं किल्ले बघताना खूप आठवण झाली आणि खूप सुंदर किल्ले केलेत. तर चला आता मी तुम्हाला घेऊन जाते ते किल्ले दाखवायला. चला गेलो आम्ही आता. ही आहे संभाजी बाग आणि आता आपण जात आहोत प्रदर्शनाच्या दिशेने. इथे अनेक छान छान अशी कलाकृती आपल्याला बघायला मिळतील, किल्ल्यांच्या कलाकृती, प्रतिकृती. आणि खरोखर अतिशय मेहनत घेऊन अशा या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत, अभ्यासपूर्ण अशा प्रतिकृती आहेत. आणि आता इथेच बघा ना, किती सुंदर हिरवागार डोंगर किल्ला स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्या दऱ्या खोऱ्या, कपारे, त्याच्यावरची हिरवळ, त्याच्यावरचे बुरुज, त्या बुरुजांना लावलेले फलक, की कोणती गोष्ट कुठे आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि खरोखर सह्याद्रीचा कडा आपण म्हणतो की नाही, तो इथे त्यांनी उभा केला आहे. किती सुंदर केला आहे खरंच. म्हणजे कौतुक करायला पाहिजे या कलाकारांचं. आता इथे पुढे सुद्धा त्यांनी अनेक हा आहे प्रतापगड. किती छान अभ्यासपूर्ण आणि व्यवस्थित विचार करून सगळं बुरुज आणि सगळी रंगरंगोटी करून देखावे उभे केले आहेत. आणि हे आहे स्वराज्याचं तोरण. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला तोरण बांधलं, हा तोरणागड जिंकून, असं आपण इतिहासात ऐकलेलं आहेच. तर तेच हे तोरण म्हणजे तोरणागड. आणि या ठिकाणी सुद्धा एकतर फलकावरती पण लिहिलेलं आहे आणि त्या किल्ल्याचे बारकावे आणि भाग घेणारे महिला व बालविकास विभाग यांनी हे काही केलेलं आहे. आणि मला वाटतं इथे त्यांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेसाठी किल्ल्यात. तर किती छान. आणि इथे सामान जे प्रोव्हाइड केलं जातं आपल्याला उद्यान विभागाकडनं, ते इथे आहे. तर अशा प्रकारचं सामान आपल्याला दिलं जातं. आणि ही आहे सिंहगडाची प्रतिकृती. ही सुद्धा खूप सुंदर आहे आणि इथले येणारे पालक आपल्या मुलांना याचे बारकावे समजावून सांगतात. हीच तर इच्छा आहे, हेच तर त्याच्या मागचं गमक आहे की हे का स्पर्धा भरवली आहे. तर हा किल्ल्यांचा वारसा आपल्या मुलांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, या हेतूनच ही स्पर्धा भरवलेली आहे. आणि खरोखर त्या निमित्ताने आपण या किल्ल्यांचं बारकाईने अभ्यास करतो आणि त्यातले कसे काय, म्हणजे इतकं सुंदर बघायला मिळतात. हे सगळे टॉप व्ह्यू बघून सुद्धा आपल्याला खूप छान आयडिया येते, कल्पना येते. आणि आता पुढचा आहे तो आहे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आहे एवढं नक्की, आणि हा कुठला आहे हे माझ्या लक्षात नाही आलं. पण असेच खूप सुंदर सुंदर किल्ले या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. अजूनही हे प्रदर्शन चालू आहे. मला वाटतं त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हे असणार आहे आणि तुम्ही याचा लाभ नक्की घ्या. त्याच्यानंतर हा जो पुढचं तुम्हाला दिसतं ते शिवाजी मंदिर आहे
आणि हे कागदाने तयार केलेलं आहे आणि हे सगळ्यात वेगळं असं इथे बघायला मिळालं. तर हे कुठे आहे, काय आहे याच्याविषयी इथे माहिती दिलेली आहे. तर हे शिवाजी मंदिर यांनी कागदाने तयार केलंय. त्याच्यानंतर पुढचा किल्ला होता तो थोडासा अर्धवट स्वरूपाचा होता. कदाचित काय झालं माहिती नाही, दिलेल्या वेळेत संपला नसेल. आणि इथे पण काही किल्ला आहे. आता याच्यामध्ये बरेचसे किल्ले होते. पण मला पटकन नावं दिसली नाहीत, त्यामुळे मी नावं घेत नाहीत, की कोणता किल्ला आहे, काय आहे. पण केलेली जी प्रतिकृती आहे ही खरोखर कौतुकास्पद आहे. त्यानंतर इथे पण एक शेवटचं आता मला वाटतं हे आहे. असे अनेक किल्ले या ठिकाणी. नमस्कार सर. कृपया आपली ओळख करून द्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. मी पुणे महानगरपालिकेचा सेवक म्हणून मनोज कांबळे बोलतो. हां. आपले पुण्यामध्ये माजी महापौर शांतीलाल सुरतवाला हां. यांनी पुणे शहरामध्ये किल्ले स्पर्धा भरवण्याचं ठरवलं. हां. कारण का पुणे शहरामध्ये जास्ती वस्ती झालेली आहे, त्यांना किल्ले बनवायला जागा राहिलेली नाही आहे आणि मोठमोठ्या बिल्डिंगी झालेल्या आहेत. त्या शहरीकरणामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये माजी महापौर शांतीलाल सुरतवाले यांनी पुण्यामध्ये संकल्प केला की संभाजी उद्यानमध्ये जागा उपलब्ध करून दिली आणि पुणे महानगरपालिकेने हा उपक्रम पुढे चालू ठेवला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 29 वर्षे किल्ले स्पर्धा आत्तापर्यंत भरवत आहेत आणि ह्यामध्ये राजगड, सिंहगड, प्रतापगड जेवढे पुण्यामध्ये किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढे आपण शहरामध्ये लहान मुलं येऊन सुट्टीच्या ह्याच्यामध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये बनवत असतात. मला पुणे महानगरपालिकेमध्ये एकच सांगायचं आहे की आपल्या शहरीकरणामध्ये जे फ्लॅटमध्ये लोक राहतात किंवा त्यांना किल्ले बनवायला जागा नसते, त्यामुळं पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी पण सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो की हे किल्ले स्पर्धा इतिहास त्यांना समजेल, लहान मुलांना किंवा पालकांना इतिहास असेल तर तेच लोक सांगतील. आणि आत्तापर्यंत संभाजी उद्यानमध्ये कमीत कमी दरवर्षी साधारण 1 ते 1.5 लाख पब्लिक येतं, 1.5 लाखाच्या पेक्षा पब्लिक येतं आणि हा उपक्रम इतका चांगला आहे की लोकांनी त्यात सहभाग घ्यावा आणि पालकांनी पण त्याला प्रोत्साहन द्यावं. अशी माजी महापौर शांतीलाल सुरतवाला आपल्या पुणे शहराचे माजी महापौर होते. त्यांनी ही कल्पना कमिशनर साहेबांना, पुणे महानगरपालिकेचे कमिशनर साहेब आहेत त्यांनाही सुचवली. तिथपासून आपले हे पुणे छत्रपती संभाजीराजे उद्यानामध्ये ही कल्पना आणि किल्ले स्पर्धा भरवण्याचे त्यांनी ठरवले. आणि आतापर्यंत किती स्पर्धक, म्हणजे या वर्षी किती स्पर्धकांनी भाग घेतला? ह्या वर्षी कमीत कमी आमच्याकडे स्पर्धक 30 स्पर्धक आले होते. त्यामध्ये आम्ही त्यांना पारितोषिक दिलेले आहे. वा वा. आणि याच्यामध्ये काय क्रायटेरिया असतो या स्पर्धेमध्ये? ह्या स्पर्धेमध्ये उद्देश असा आहे की आपण त्यांना माती पुरवतो, चित्र पुरवतो, POP पुरवतो आणि त्यांना दगडी विटा सगळं आपण पुणे महानगरपालिकेकडून त्यांना बनवायला साहित्य पुरवत असतो. अच्छा. मग त्याची काही फी वगैरे असते का? त्याला फक्त आपण नॉर्मली एक फॉर्म असतो त्याचे 5 रुपये आपण फ्री घेतो त्याचे. 5 रुपये? बरं. आणि आता ह्या वर्षीपासून आपण 10 रुपये केलेले आहे. बरं बरं बरं. आणि याच्यामध्ये बक्षिसं काय काय असतात? बक्षिसं पहिलं प्राइज आहे 5,000 रुपये, दुसरं प्राइज आहे 3,000 रुपये आणि दुसरं प्राइज 2,000 रुपये. अरे वा. असे आपण 3 बक्षिसं त्यांना दिली आहेत आणि उत्कृष्ट किल्ला म्हणून त्यांना 5,000 रुपये दिलेले. अरे वा. आणि ह्यामध्ये आपण त्यांना चित्र पण देतो, त्यांच्याकडनं माहिती घेतो आणि बाहेरचे तज्ज्ञ लोक जे असतात किल्ल्याचे, त्यांना जास्त किल्ल्यांची माहिती आहे, इतिहास माहिती आहे, त्या लोकांकडनं आपण हा बक्षीस समारंभ त्यांच्या हातात असतो. वा. मग आता या वर्षीचा कधी आहे बक्षीस समारंभ? ह्या वर्षीच आपण ज्या वेळेस किल्ले स्पर्धा परीक्षण होतं त्या दिवशी आपण संध्याकाळी त्यांचं बक्षीस देऊन टाकतो त्यांना. बरं. आणि त्याचे परीक्षक कोण कोण होते? परीक्षक आपले एक घरसुळे साहेब म्हणून होते, एक ते 2-3 वर्षापूर्वी बेडेकर साहेब होते आणि आता एक 2-3 परीक्षक आपण नेमले त्याचे. बरं. आणि आता आमच्या प्रेक्षकांना जर कधी याच्यामध्ये भाग घ्यायची इच्छा झाली, त्याच्या आपण अगोदर दिवाळीच्या अगोदर एक 10 दिवस मुलांची परीक्षा असते, त्यामुळे आपण ते अगोदर फॉर्म चालू करतो. मुलं येऊन फॉर्म भरतात आणि एंट्री घेऊन ठेवतात आणि नंतर त्यांची परीक्षा झाली की आपण त्याप्रमाणे त्यांना किल्ले बनवायचे साहित्य आणून देतो. अरे वा. खूप छान उपक्रम आहे आणि मला वाटतं आपल्या पुण्यामध्ये इथेच याच ठिकाणी असा उपक्रम राबवला जात असेल, हो ना? आमचा कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक गार्डनमध्ये आम्ही भरवत असतो, पण यंदा एक कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला त्यामध्ये काही करता आलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही आता एक संभाजी उद्यानमध्ये हा उपक्रम करत असतो. अच्छा अच्छा अच्छा. वा वा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आमच्या प्रेक्षकांना याचा नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद. मेट्रोची प्रतिकृती केलेला भाग सुद्धा या ठिकाणी आहे आणि हा खूप जुना भाग आहे आणि
इथे खूप रोषणाई आणि रंगीबेरंगी असं एक शहराचं स्वरूप तयार केलं हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला नक्की कळवा. आज मी तुम्हाला या संभाजी बागेमध्ये घेऊन आले, पुण्याच्या संभाजी बागेमध्ये, आणि तुम्हाला हे किल्ले दाखवले. पण तुम्हाला हेही सांगते की हे किल्ले इतके सुंदर केले आहेत, पण बागासुद्धा खूप बघण्यासारख्या आहेत. तर पुण्यातल्या बागा खूपच वेगवेगळ्या आणि छान रंगीबिरंगी अशा आहेत. जर कधी तुम्हाला त्या सगळ्या बागांना भेट देता आली तर नक्की द्या. आणि आजच्या या एपिसोडपासून मी पुण्यातल्या काही बागा कवर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर एक साधारण 10 बागा तरी मी या भागांमध्ये कवर करीन या सिरीजमध्ये. म्हणजे पुण्यातल्या बागांची ही सिरीज आहे आणि मी याच्यामध्ये पुण्यातल्या वेगवेगळ्या छान छान बागा कवर करणार आहे. तर मग असंच माझे एपिसोड बघत राहा आणि मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगायला विसरू नका की तुम्हाला कशी वाटली ही बाग, संभाजी बाग, आणि हे किल्ले कसे वाटले. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा माझा हा एपिसोड आणि इतरही एपिसोड, आणि तोपर्यंत अच्छा.